आज मी तुम्हाला जेवणाची लज्जत वाढवणारी, जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी कैरीची चटणी दाखवणार आहे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने केली जाणारी कैरीची चटणी तुम्हीसुद्धा बनवून बघा. नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. या ठिकाणी मी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण कैरीवरचं जे हे साल आहे ते व्यवस्थित असं काढून घेऊयात. कैरीची सालं काढून मी इथे दाखवल्याप्रमाणे याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. कैरीचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. आता हे कैरीचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊयात. त्यासोबतच आपण यामध्ये ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण अर्धी वाटी ओले खोबरे घालूयात. आता हे ओले खोबरे तुम्ही खोवूनसुद्धा घेऊ शकता. मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत. आता ह्यामध्येच लगेच आपण जे कैरीचे तुकडे करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत. आता यामध्ये स्वादासाठी आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत. तुम्हाला जर लसणाचा स्वाद आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आवडीनुसार आलंसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. तिखटानुसार हिरवी मिरची घालूयात. आता हिरवीगार कोथिंबीर घालूयात. मिक्सरला थोडंसं आपण आता हे फिरवून घेणार आहोत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता चटणी बनवली तर ती जास्त वेळ टिकते. त्यामुळे पाण्याचा वापर न करता थोडेसे जाडसरच मी इथे वाटून घेतलेले आहे. आता एका भांड्यामध्ये आपण ही चटणी काढून घेऊयात. फोडणी करण्यासाठी मी 2 चमचे गरम तेलामध्ये पाव चमचा हिंग, कढीपत्ता, जिरे घालून व्यवस्थित असं मिक्स करून या चटणीमध्ये घालणार आहे. आणि ही चटणी व्यवस्थित आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. तर ही चटणी फ्रीजमध्ये साधारण 7 ते 8 दिवस सहज टिकते. जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटाची लज्जत वाढवणारी ही चटणी नक्की बनवून बघा. ही चटणी चपाती, भाकरी तसेच वरण भाताबरोबर सर्व करू शकता. या सीझनमध्ये कैरी आपण घरात आणतच असतो, तर ही रेसिपी नक्की आवर्जून बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणारे रेसिपींचे अपडेट तुम्हाला पटकन मिळतील. पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.